विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी टार्गेट चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघत आहोत राज्यघटना म्हणजे संकल्पना टॉपिक प्रकरण 3 बघत आहोत। याआधी आपण 2 प्रकरण बघितले होते, त्याचाच हा सिरीज आहे। तर 3रं टॉपिक बघत आहोत। तर तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राइब केले नसेल, नवीन विद्यार्थ्यांकरिता सूचना आहे, चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ येण्यास सुरुवात झाली तर तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस न व्हावा याकरिता बेल आयकॉनवर क्लिक करा। आणि शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, डिसलाईक सुद्धा करू शकता, ही तुमची मनावरची इच्छा आहे। तुमचं सर्वस्व त्यावर प्रतिसाद असणार आहे की तुम्ही कशा पद्धतीने लाईक करता व डिसलाईक करता। चला तर मग वाचनाला सुरुवात करणार आहोत। अर्थ दिला आहे, राज्यघटनेचा अर्थ दिलेला आहे, तो आपण समजून घेऊया। राज्यघटना हा शब्द कॉन्स्टिट्यूअर या लॅटिन शब्दापासून तयार झालेला आहे। स्थापित किंवा प्रस्थापित करणे असा त्याचा अर्थ आहे। प्रचलित अर्थाने राज्यघटना ही संकल्पना शासनाची रचना आणि कार्यपद्धती निश्चित करणारी मूलभूत संहिता तसेच हक्क आणि कर्तव्य यांच्या अनुषंगाने शासन आणि त्या देशांचे लोक यांच्यातील परस्पर संबंध यांच्याशी निगडित तत्त्वे निश्चित करते असं दिलेलं आहे। एक मिनिट। राज्यघटना हा शब्द कॉन्स्टिट्यूअर या लॅटिन शब्दापासून तयार झालेला आहे। स्थापित किंवा प्रस्थापित करणे असा त्याचा अर्थ आहे। प्रचलित अर्थाने राज्यघटना ही संकल्पना शासनाची रचना आणि कार्यपद्धती निश्चित करणारी मूलभूत संहिता तसेच हक्क आणि कर्तव्य यांच्या अनुषंगाने शासन आणि त्या देशाचे लोक यांच्यातील परस्पर संबंध यांच्याशी निगडित तत्त्वे निश्चित करते। राज्याचा सर्वोच्च कायदा, त्या भूमीचा मूलभूत कायदा, संस्थेचा सर्वोच्च कायदा, देशाचा मूलभूत कायदा, शासनाची साधनीभूत चौकट, राज्यसंस्थेचे नियम, राजकीय व्यवस्थेची मूलभूत संरचना, देशाची आधारभूत कायदेशीर व्यवस्था अशा विविध प्रकारे राज्यघटनेचे वर्णन केले आहे। राज्यशास्त्राचे तत्वचिंतक आणि घटनातज्ञांनी राज्यघटनेच्या विविध व्याख्या केल्या आहेत, ते आपण अभ्यासू। गिलख्रिस्ट काय म्हणतात? राज्यघटनेमध्ये शासनाचे संघटन, शासनाच्या विविध शाखांच्या अधिकारांचे विभाजन निश्चित करणारे नियम किंवा कायदे तसेच ज्या तत्वांच्या आधारे अधिकारांची अंमलबजावणी करायची आहे त्यांची मांडणी केली जाते। गेटेल यांच्या मते राज्यसंस्थेचे स्वरूप ठरवणाऱ्या मूलभूत तत्वांना राज्यघटना असे म्हणतात। यामध्ये राज्याच्या राजकारभाराची संघटना पद्धती, शासनाच्या विविध शाखांमध्ये त्यांच्या सार्वभौम अधिकारांचे विभाजन, शासनाच्या कार्याच्या अंमलबजावणीची व्याप्ती व पद्धती आणि ज्या लोकांवर सत्ता प्रस्थापित करायची आहे त्या लोकांशी सरकारचे असणारे संबंध यांचा समावेश होतो। व्हीआर यांच्या मते देशाची संपूर्ण शासन व्यवस्था नियमांचे संचय ज्याद्वारे सरकारची स्थापना आणि नियमन किंवा शासन केले जाते त्यांचे वर्णन राज्यघटना करते। वेड आणि फिलिप्स यांच्या मते विचारले जाते, राज्यघटना हा एक विशेष कायदेशीर पावित्र्य असलेला दस्तऐवज आहे जो राज्यसंस्थेच्या शासनाच्या विविध अंगाची रचना आणि मुख्य कार्य आणि त्या अंगाच्या कार्याचे नियमन करणारी तत्वे घोषित करते। तर आपल्याला यांच्याबद्दल प्रश्न विचारले जातात, कोणाचे मत काय आहेत तर त्यांचा अर्थ काय आहे अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात। कार्य बघूयात, त्यांचे फंक्शन्स। राज्यघटनेचे अभ्यासक एलिऑट ब्युमर यांनी राज्यघटनेची कार्य किंवा उद्दिष्टे अभ्यासपूर्ण रीतीने स्पष्ट केलेली आहेत। त्यांनी तयार केलेली यादी विस्तृत आहेत आणि त्यात खालील मुद्द्यांचा समावेश केला आहे। तर कोणते? इलियट बुल्मर, व्हॉट इज अ कॉन्स्टिट्यूशन, व्हॉट इज कॉन्स्टिट्यूशन, प्रिन्सिपल्स अँड कॉन्सेप्ट्स, इंटरनॅशनल आयडिया कॉन्स्टिट्यूशन्स, बिल्डिंग प्रीमियर, आणि दुसरी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रेसी अँड इंटरॅक्च्युअल असिस्टन्स या घटकांचा मुद्द्यांचा समावेश केला आहे। समावेश केलेले मुद्दे बघूयात। राज्यघटना ही राजकीय समुदायाची सीमा जाहीर करते आणि निश्चित करते। राज्यघटना राजकीय समुदायाचे स्वरूप आणि अधिकारांची घोषणा आणि व्याख्या करू शकते। राज्यघटना राष्ट्रीय समुदायाची अस्मिता आणि मूल्ये व्यक्त करू शकते असं त्यांनी सांगितलेलं आहे। परत एक मिनिट। राज्यघटना नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य घोषित आणि परिभाषित करू शकते। राज्यघटना ही समाजासाठी राजकीय संस्थांची स्थापना आणि त्यांचे नियमन करते। राज्यघटना ही शासनाचे विविध स्तर किंवा त्याचेच उपविभाग असणाऱ्या राज्याच्या समुदायामध्ये सत्तेचे वाटप किंवा विभाजन करू शकते। राज्यघटना ही राज्यांची अधिकृत धार्मिक ओळख जाहीर करू शकते आणि पवित्र आणि धर्मनिरपेक्ष प्राधिकरणामध्ये संबंधाचे सीमांकन करू शकते। राज्यघटना ही राज्यांना विशिष्ट सामाजिक, आर्थिक आणि विकासात्मक उद्दिष्टांची पूर्तता करण्याकरिता कटिबद्ध असते।
असे विविध वैशिष्ट्य सांगितले आहे. गुणवैशिष्ट्ये बघणार आहोत. क्वालिटीज त्यात काय काय आहेत तर उत्तम चांगल्या राज्यघटनेची काही गुणवैशिष्ट्ये असतात, ती खालीलप्रमाणे स्पष्ट करता येतील. संक्षिप्तता म्हणजे ब्रेव्हिटी, राज्यघटनेच्या तरतुदीमध्ये नेमकेपणा असावा आणि त्यात अवास्तव तरतुदी नसाव्यात. अनेक तपशिलाचं एक लांबलचक राज्यघटना ही त्याच्या कलमांच्या अर्थांकनामध्ये गोंधळ निर्माण करते. स्पष्टता, क्लॅरिटी, राज्यघटनेने त्यातील तरतुदी स्पष्ट शब्दात नमूद केल्या पाहिजेत. क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या भाषेमुळे राज्यघटना समाजाला समजायला अवघड जाते. निश्चितता, डिफायनाइटन्स, राज्यघटनेत त्यातील तरतुदीचा निश्चित अर्थ असावा. अस्पष्ट की आणि भिन्न अर्थ यामुळे राज्यघटनेतील तरतुदीचा अन्वयार्थ लावताना न्यायाधीशामध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो. सर्वसमावेशकता, कॉम्प्रेहेन्सिव्हनेस, राज्यघटना ही शासनाचे अधिकार तसेच नागरिकांचे अधिकार व कर्तव्य निश्चित करताना राज्यघटना सर्वसमावेशक असावी. यामुळे वाद आणि खटल्यांची संख्या कमी होईल. सुयोग्यता, राज्यघटनेतून लोकांच्या गरजा आणि आकांक्षा प्रतिबिंबित व्हायला हव्यात. शिवाय त्या राष्ट्राच्या ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीला अनुकूल असल्या पाहिजे. स्थैर्य, स्टॅबिलिटी, राज्यघटना ही राजकीय स्थैर्य निर्माण करणारी असावी आणि तिच्या तरतुदीशी सहजासहजी छेडछाड होऊ देऊ नये. त्यातून नागरिकांची राज्यघटनेचे पालन करण्याची बांधिलकी दृढ होईल. अनुकूलता, ॲडॅप्टेबिलिटी, राज्यघटना ही कठोर नव्हे तर लवचिक असावी. बदलती परिस्थिती आणि गरजांशी जुळवून घेण्यास ती सक्षम असावी. राज्यघटना हे एक सचेतन दस्तऐवज असावा. वर्गीकरणे, क्लासिफिकेशन, राज्यघटनेचे खालील प्रकरणामध्ये वर्गीकरण केलेले आहेत. तर किती प्रकारात वर्गीकरण केलेले आहेत ते बघूयात आपण. एकूण 5 प्रकारात वर्गीकरण केलेले आहेत ते बघूयात. राज्यघटनेने खालील प्रकरणामध्ये वर्गीकरण केलेले आहे. उत्क्रांत आणि कार्यान्वित राज्यघटना, इव्हॉल्व्ड अँड एनॅक्टेड. घटनेची उत्पत्ती कशी झाली त्यानुसार राज्यघटनेचे वर्गीकरण उत्क्रांत आणि कार्यान्वित राज्यघटना असे केले जाते. उत्क्रांत राज्यघटना ही संथ आणि टप्प्याटप्प्याने उत्क्रांत होणाऱ्या प्रक्रियेची फलित आहे. त्यातील तरतूद या परंपरा, व्यवहार आणि तत्त्वे न्यायिक निर्णयाच्या स्वरूपात समाविष्ट केल्या जातात. याला संचयित राज्यघटना म्हणून ओळखले जाते. ब्रिटिश राज्यघटना हे याचे एक उत्तम उदाहरण आहे. दुसरीकडे कार्यान्वित राज्यघटना ही संविधान सभा किंवा घटना परिषदेद्वारे निर्माण केली जाते किंवा राजा किंवा संसदेद्वारे प्रमाणित केली जाते. त्यातील तरतूद या पुस्तक किंवा दस्तऐवज किंवा कागदपत्राच्या स्वरूपात समाविष्ट असतात. या राज्यघटना पारंपरिक किंवा संकेत पाडणाऱ्या राज्यघटना म्हणून ओळखल्या जातात. अमेरिकी आणि भारतीय राज्यघटना हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. लिखित आणि अलिखित राज्यघटना, रिटन अँड अनरिटन. विशिष्ट अशा तरतुदीच्या समावेशाच्या आधारावर राज्यघटनांचे लिखित आणि अलिखित घटनांमध्ये वर्गीकरण केले जाते. लिखित राज्यघटना म्हणजे ज्यामध्ये तरतूद या पुस्तक, दस्तऐवज किंवा कागदपत्राच्या स्वरूपात समाविष्ट केल्या जातात. त्यासाठी जाणीवपूर्वक एक मंडळ स्थापन केले जाते जे घटना समिती किंवा घटना परिषद किंवा इतर कोणत्याही नावाने ओळखले जाते. याला कागदोपत्री राज्यघटना किंवा संहिताबद्ध राज्यघटना असेही संबोधले जाते. अमेरिका, कॅनडा, जपान, फ्रान्स आणि भारत या देशातील राज्यघटना या लिखित प्रकारातील राज्यघटना म्हणून ओळखल्या जातात. दुसरीकडे अलिखित राज्यघटना आहे ज्यामध्ये भौतिक तरतुदी या पुस्तक, दस्तऐवज किंवा लिखित स्वरूपात समाविष्ट केल्या जात नाहीत. त्यातील तरतुदी या रूढी, परंपरा, संकेत, सनदा, कायदे आणि न्यायिक निर्णयाच्या स्वरूपात आढळतात. या राज्यघटना ऐतिहासिकदृष्ट्या उत्क्रांत आहेत. त्या विशिष्ट मंडळ, सभा किंवा परिषद स्थापन करून निर्माण केल्या गेलेल्या नाहीत. या राज्यघटना दस्तऐवजीकरण न केलेल्या अशा संहिताबद्ध नसलेल्या स्वरूपातील राज्यघटना म्हणून ओळखल्या जातात. इंग्लंड, न्यूझीलंड, इस्रायल या देशाच्या राज्यघटना या अलिखित प्रकारातील राज्यघटना म्हणून ओळखल्या जातात. लिखित राज्यघटना आणि अलिखित राज्यघटना यांच्यातील फरक कमी अधिक प्रमाणात विकसित राज्यघटना आणि कार्यान्वित राज्यघटनेप्रमाणेच असतो. लवचिक आणि कठोर राज्यघटना, रिजिड आणि फ्लेक्झिबल दिलेला आहे. राज्यघटना दुरुस्तीच्या प्रक्रियेनुसार राज्यघटनेचे लवचिक आणि कठोर तातर राज्यघटना असे वर्गीकरण केले जाते. हे वर्गीकरण लॉर्ड जेम्स ब्राइस यांनी केले आहे. कठोर तातर राज्यघटना ती असते ज्यात सामान्य कायद्याप्रमाणे दुरुस्ती करता येत नाही. त्याच्या दुरुस्तीसाठी विशेष प्रक्रिया आवश्यक असते. वेगळ्या शब्दात सांगायचे झाल्यास ती राज्यघटना घटनात्मक कायदा आणि सामान्य कायदे यामध्ये भेद करते. दुसरीकडे लवचिक राज्यघटना सामान्य कायद्याप्रमाणे दुरुस्त करता येते. तिच्या दुरुस्तीसाठी विशेष प्रक्रियेची आवश्यकता नसते. शिवाय लवचिक राज्यघटना ही घटनात्मक कायदा आणि सामान्य कायदा यामध्ये फरकही करत नाही. लवचिक राज्यघटना ही परिवर्तनशील राज्यघटना म्हणून ओळखली जाते. इंग्लंड आणि न्यूझीलंड ही त्याची उत्तम उदाहरणे आहेत. ताटर राज्यघटना अपरिवर्तनशील राज्यघटना म्हणून ओळखली जाते. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि स्वित्झर्लंड ही त्याची प्रमुख उदाहरणे आहेत. भारतीय राज्यघटना ही ताटर किंवा लवचिक नाही, त्याचे दोन्ही मिश्रण आहेत.
म्हणजेच ती अंशतः ताठर आणि अंशतः लवचिक आहे. 4. संघराज्यीय आणि एकात्मक राज्यघटना फेडरल अँड युनिटरी. राष्ट्रीय आणि प्रादेशिक सरकारांमधील संबंधाच्या स्वरूपावर संघराज्य आणि एकात्मक राज्यघटना असे राज्यघटनांचे वर्गीकरण केले आहे. संघराज्यीय स्वरूपाची राज्यघटना असलेल्या ठिकाणी केंद्र सरकारे आणि प्रादेशिक सरकारे यामध्ये सत्ता विभाजन डिव्हिजन ऑफ पॉवर केलेले असते. हे विभाजन त्यांना त्यांच्या संबंधित अधिकार क्षेत्रात स्वतंत्रपणे कार्य करण्यास सक्षम करते. दुसरीकडे घटनात्मक राज्यघटना आहे जी राष्ट्रीय सरकाराच्या हातात सत्तेचे केंद्रीकरण करते. एकात्मक राज्यघटना ही प्रादेशिक सरकारांना राष्ट्रीय सरकाराच्या अधीनस्थ संस्था म्हणून कार्य करण्यास प्रवृत्त करते आणि राष्ट्रीय सरकारने दिलेल्या अधिकारांचाच ती केवळ वापर करू शकते. अमेरिका, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, रशिया, ब्राझील आणि इतर काही देशांमध्ये संघराज्यात्मक राज्यघटना अस्तित्वात आहे. ब्रिटन, फ्रान्स, जपान, चीन, इटली, नॉर्वे आणि इतर देशांमध्ये एकात्मक राज्यघटना प्रचलित आहे. भारतीय राज्यघटनेत संघराज्य तसेच एकात्मक या दोन्ही तरतुदी आहेत. के.सी. व्हियर यांनी भारतीय संघराज्याचे वर्णन अर्ध संघराज्य क्वासी फेडरल असे केले आहे. प्रक्रियात्मक आणि निर्देशक राज्यघटना दिलेल्या आहे. तर प्रोसिड्युरल अँड प्रिस्क्रिप्टिव्ह. राज्यघटनेचे अभ्यासक इलियट बुल्मर यांनी प्रक्रियात्मक आणि निर्देशक राज्यघटना असे राज्यघटनेचे वर्गीकरण केले आहे. या दोन प्रकारच्या राज्यघटनांमधील फरक दस्तऐवजाच्या स्वरूपाशी आणि उद्देशाशी संबंधित आहे. प्रक्रियात्मक राज्यघटना ही सार्वजनिक संस्थांच्या कायदेशीर आणि राजकीय संरचना परिभाषित करते आणि लोकशाही प्रक्रिया आणि मूलभूत मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी सरकारी सत्तेचा कायदेशीर मर्यादा निश्चित करते. सरकार कसे कार्य करते याचे वर्णन करण्याव्यतिरिक्त निर्देशक राज्यघटना ही गृहीत करते